मित्रांनो, आपण महाराष्ट्रभर वेगवेगळे विषय घेत असतो, पण एक आत्ता बैलगाड्याच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा विषय आहे 1 जून. 1 जूनच्या जे तारीख दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाने की प्रत्येक बैलाच्या कानामध्ये टॅग पाहिजे. बरं, ह्याच्यावर काय विचार करतात जे बैलगाड्यातली मालक, ड्रायव्हर, ते आज विचारूया आणि जाणूया बरंच काही. चला या माझ्याबरोबर. तर काय सांगाल? बोला की. नाही, जो टॅग कानाला लावायचं ठरलंय, तर काय सांगाल या निर्णयाविषयी? नाही, टॅग पाहिजेलच. टॅग ही पाहिजे वस्तू आहे आपली म्हणजे एक त्याचा पुरावा म्हणून तरी राहतो. आता ह्या धंद्यात तुम्ही बघताय नामांकित 1-2 बैल विषय नाही सांगत, पण फसवी चालतेच. ह्यानं हे केलं ते केलं. आपल्या जिथे तिथं जे प्रूफ असतं हो, टॅगिंग म्हणजे उद्या आपल्याला प्रॉब्लेम आपली नोंद असेल. आणि जसं ते आडळकरराव पाटील म्हटलं होतं नाही का, काय दिसना बाबा अजून आपण ह्यात योगदान करून स्पर्धा मोठ्या म्हणजे जसं तुमचं IPL चषक चालतं वगैरे, कबड्डी वगैरे, तसं तर जर झालं पुढे प्रोसेस तर तुम्हाला टॅगिंग ही करावीच लागणार आहे. तुमचा बैल आत्ता नाव सांगा. सुंदर आतिश पाटील चिंचपाडा. निखिल भाई गोरपडे आतिश पाटील चिंचपाडा यांचा आहे बघा. सुंदर मित्रांनो, हिंदकेसरी बैलाचे मालक आहेत, हरण्याचे मालक आहेत. आत्ता जो निर्णय झालेला आहे की टॅग कंपल्सरी करणार, काय वाटतं या निर्णयाबद्दल? निर्णयाबद्दल समजाचा महाराष्ट्र शासनाने जो घेतलेला निर्णय आहे तो प्राणीमित्रांसाठी समजाचा चांगलाच आहे, पण कुठंशी तरी एक लहानपणी टॅग लावलेला तो बैलाला समजाचा मॅच होऊन जाईल, कारण कुठंशी तरी. पण आता या वयात आपण त्याला कुठंतरी जखम करून तो टॅग लावणं तो कुठंशी तरी हानिकारक पण होऊ शकतो. आणि राहिला विषय जर टॅगचा विषय जर असेल तर बैलाची नोंद ही त्यांची महाराष्ट्र शासनाच्या रेकॉर्डला 100% असावी आणि गाडा मालकाच्या पण नावाची असावी. आणि एक कुठंशी त्याला जसं आपण ह्याचा बॅच देतो रिक्षाचा, तसं त्या पद्धतीचा एक बॅच जर दिला तो हातात पण ठेवून आणि गाडा मालकाची त्याच्या नावाने नोंद करून, तर ते चांगलं राहील. जो निर्णय झाला आहे टॅगचा, त्याच्याविषयी काय वाटतं? टॅगचा निर्णय हा म्हणजे चांगलाच आहे, फक्त तो बंधनकारक कानासाठी नसावा. हे पळाव बैल असतात, आगाव बैल आहेत आणि यांच्या जुपणीला वगैरे त्रास होतो बैलांना, परत कानालाही दुखापती होण्याचा जास्त चान्सेस आहेत. त्याला दुसरा पर्याय काहीतरी असावा, एवढीच अपेक्षा. काय होईल समजा कानाला लावलं तर काय वाटतं? नाही म्हणजे कसं होतं, आता थोडक्यात माना गेलं तर निंबाळकरांचा सर्जा, आता तो पळताना उंच मानेनं पळतो, तर त्याचा कान बघितलं तर ते जोला तटतात, मग ते दुखापती होऊ शकतात ना कानाला लावले तर. असं म्हणजे बैलांना त्याचा त्रासच होणार आहे बैलांना त्या टॅगचा. काय सांगाल निर्णयाबद्दल? निर्णय काय हा तो व्यवस्थितच आहे, कारण की बैलांच्या सुरक्षेसाठी एअरटॅग हे गरजेचं आहे. आणि ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांना तुम्ही समजवणं गरजेचं आहे सर, बाकी काही नाही. आज तुमच्या चॅनलद्वारे सर्व बैलगाडा प्रसिद्ध झाला आहे. तुम्ही जर सांगितलात ना की एअरटॅग म्हणजे काय, तर सर्वांना कळेल आणि शेतकऱ्यांना कळेल की बाबा एअरटॅग खरोखरच गरजेचं आहे. टॅग पण लावण्याच्या स्थानावर काय लोकांचं असतं कानावर, तर काय सांगा? आता बघा, कानावर टॅग लावणे हा काही बघा आपलं प्रत्येक जनावर आपण डेअरी करून आपण ही टॅग लावून घेतोच कानाला, तसंच आहे एअरटॅग आहे. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होणार नाही त्या गोष्टीचा. पळणाऱ्या बैलाला पण अडचण येऊ शकते का? उदाहरणार्थ मोठी बैल आहेत, काही अडचण एअरटॅगमध्ये काही अडचण नाही. जेणेकरून एअरटॅग त्यांना सुरक्षा होईल, त्यांच्या बैलांची सुरक्षा होईल. अजून काय सांगाल? नाही खरोखरच तुम्ही तुमच्या चॅनलद्वारे समजा, आम्ही समजवण्यापेक्षा तुम्ही जे समजाल ते चांगलं समजाल. नाही, मी आता भरपूर लोकांची चर्चा करतोय, एखादा डाटा कलेक्ट करणं ह्याच्यात काही दोष नाही बैलांच्या येणं, पण ते कानावर लावण्यावर बरेचसे लोक म्हणतात कानावर लावावं का नाही. नाही कानावर लावण्याने काय विषय तुम्ही मी तर बोलतो शेतकऱ्यांनी स्वतःहून समजून घ्या, कानावर लावण्याने काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके. तर 1 जूनपासून विषय होतं, महत्त्वाचं होतं बैलगाड्याच्या शर्यतीच्या रिलेटेड टॅग आणि कंपल्सरी लावणं निर्णय आलेला आहे. काय वाटतं या निर्णयाबद्दल? कसं आहे माहिती आहे का, हा निर्णय म्हणजे केंद्र शासनाकडनं झालेला निर्णय हा, तर ह्याला बदलणं एवढं सोपं नाही. पण म्हणजे मी काल एका मुलाखतीत सांगितलं की टॅग हा आपण कानाला मारतो, म्हणजे कानाला होल पाडून मारतो आणि पळत असताना कान असे जुवाला धडकतात किंवा खिळाला धडकतात, तर ते धडकले तर थोडं वेदना बैलाला होऊ शकतात.
तर त्याच्यात थोडा काय पर्याय समजा गाळ्यात बांधता येईल असं काय करता येतंय का? किंवा एक दुसरा एक पर्याय आता म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी एवढी आली की तुमचं कम्प्युटराईज सगळं म्हणजे हे होतं, नोंद होती तुमची. तर आपण जेव्हा बैलाची नोंद गव्हर्नमेंटकडे करतो त्यावेळेस त्या बैलाचा फोटो घेतला जातो आणि फोटो घेऊन त्याची सगळे डिटेल्स घेतले जातात. तर ते डिटेल्स समजा त्यांना एक तुम्ही टॅग तो त्यांच्याकडे मालकाकडे सांभाळायला जर दिला की समजा विक्री करत असताना तो टॅग दाखवायचा आणि तो टॅग दाखवूनच तुमची विक्री होऊ शकते, तशी पावती दिली जाऊ शकते. आणि तो टॅग आणि तो बैल, त्या बैलाचाच फोटो आहे का हे कन्फर्म झालं तर ते सोपं होऊ शकतं. तर अशा पद्धतीने काय वेगळ्या पद्धतीचं काय करता येईल का हे थोडं बघायचं. बरं, पण हा निर्णय म्हणजे बैलगाडीचा हिताचा आहे का कसा आहे, त्या निर्णयावर काय सांगाल? ऐका ना, हा जो निर्णय घेतला आहे गव्हर्नमेंटने की ह्याची नोंद राहावी, ह्या म्हणजे बैल किती आहेत किंवा काय आहे ह्याचे थोडं गव्हर्नमेंटकडे पण नोंद राहावी, अशा हिशोबाने खरा हा निर्णय आहे. आता तुम्हाला सांगतो, माझ्या मॅगीचा मी हे रजिस्ट्रेशन जवळजवळ एक महिना दीड महिना झाला मी केलेलं आहे. कारण जेव्हा मी सरकारी दवाखान्यात घेऊन जायची वेळ आली मला बैलाला, तेव्हा तिथं ते रजिस्ट्रेशन तुमचा टॅग लागतोय. तर मी ते टॅग ही केलेला आहे. आणि तो टॅग आपण म्हणजे फक्त एवढंच की बैलाच्या कानालाही केलेलं नाही, मी त्या डॉक्टरांना तेच की बाबा तुम्ही बैलाचा फोटो बघा, हे टॅग नंबर बघा, हे मॅच होतंय का बघा आणि तुम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट करा. त्या पद्धतीने आम्ही ती ट्रीटमेंट करून घेतली. टॅगला हरकत नाही पण त्याच्या स्थानावर हरकत आहे. हो, स्थान कानाला तर एक आहे, शेवट कानाला ते हे मारलं, तो असं पळताना कान हलवतो बैल किंवा इतर वेळेस असा जर कानाला धक्का लागला तर ते शेवट वेदना होणारच ना, ते जीव आहे त्यालाही वेदना आहेत. पण आता समजा काय काय बैल असतात की म्हणजे आपण लहानपणी ठीक आहे करू शकतो, पण काय काय ॲग्रेसिव्ह मोठे रागीट बैल असतात, तर त्यांना ते लावणं म्हणजे कशा पद्धतीनं? नाही, ते तुम्हाला सांगू ना, जे ॲग्रेसिव्ह आता सलगरी आपण काय व्हरायटी म्हणतो की ती सलगरी जातीची वासरं तर जवळ पण येऊन देत नाहीत किंवा काय काय खूप ॲग्रेसिव्ह बैल असतात, त्यांना ते टॅगिंग करणं पण सोपं नाही. मग ते करत असताना ना ते खूप अवघड आहे. तर त्याला खरं म्हणजे माझं तर असं मत राहील की म्हणजे सरकारला एक माझी विनंती राहील अशी की तुम्ही काहीतरी बाबा समजा गळ्यात बांधता येईल किंवा काय असं त्या पद्धतीचं काय करता येतं आहे का, किंवा मी म्हणलं तसं बैलाचा फोटो आणि ते सगळी त्याची रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आणि त्याची तुम्ही टॅग एक काही म्हणजे अगदी तुम्ही रबरचा द्या किंवा प्लास्टिकचा द्या, ती त्या मालकाला द्या की तो मालक समजा त्याच्याकडे जोपर्यंत बैल आहे तोपर्यंत तो त्यांनी त्याच्याकडे ठेवायचा. जेव्हा विक्री होत असताना त्याची पावती होती तेव्हा ती विक्री होत असताना तो टॅग त्या दुसऱ्या मालकाकडे जाईल आणि ते मग परत चेंज करून घ्यायचं. असं काय करता, जसं आपण वाहनांचं करतो, 4 व्हीलरचं किंवा 2 व्हीलरचं करतो रजिस्ट्रेशनचं, त्या पद्धतीने काय करता येतं का हे थोडं सरकारने बघावं. तर जो निर्णय घेतला आहे की शासनानं टॅग लावणं, सर्व बैलगाडी जे वाहन आहेत त्यांना बंधनकारक केलं आहे त्यांनी, तर कसं पाहता या निर्णयाकडं? राज्य शासनानं जो हा निर्णय घेतलेला आहे ते पुढील काळामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. कारण मनुष्यामध्ये ज्याप्रमाणे मतदान कार्ड असेल किंवा आधार कार्डमध्ये सगळा बायोडाटा असतो आहे, त्याच्या पद्धतीने त्याच्यामध्ये त्याची नोंद राहणार आहे प्रत्येक जनावरचं. ज्याप्रमाणे डॉगची 1991ला डॉग ह्या नोटिफिकेशन घातला होता आणि 97ला काढला गेला, तर त्याच्यात 2001च्या रूलप्रमाणे तो नियम पण मला वाटतं तसाच आहे. तर हा निर्णय योग्य आहे शासनाचा. परंतु शेतकऱ्याचं असं मत येतं किंवा बैलगाडी शर्यती पळवण्याचं असं मत येतं, कारण कानाला जर असेल ना तर कसं आहे त्याला पळताना थोडासा इजा वगैरे होईल. तर शासनानं गळ्यात जर असेल, समजा आता आधार कार्ड माणसाच्या खिशात असते किंवा हातात असते आणि ज्यांचा बैल तो काय मोकाट नसतो, त्याचा तो मालकीचाच आहे, त्याच्या गळ्यामध्ये जर त्यांनी घातलं तर खूप बरं होईल आणि याची शासनानं प्रसिद्ध करावं जास्तीत जास्त. म्हणजे फक्त जसं खूप लोकांनी सांगितलं की टॅग लावण्याविषयी कोणाचा विरोध नाही, फक्त ते स्थळ कानामध्ये जो आहे ना तो पळताना समजा त्याच्या कानाला लागू शकतं, कारण टॅग तो मोठा आहे, त्याच्यामध्ये सगळी नोंद राहणार आहे याची मेमरीसारखी. तर तो जर गळ्यामध्ये असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण कुणाचा बैल आहे तो त्यांना माहीतच असते. समजा आता शेवाळ्याबाचा बावऱ्या आहे, तर बावऱ्या कुणाचा आहे किंवा काय माहिती आहे, तो बावऱ्याच्या गळ्यात जर असेल त्या पद्धतीने त्याची नोंद त्याच्यात राहील. तेवढीच मी या संदर्भातनं विनंती करू शकतो. बैलगाडी क्षेत्रात कसं वातावरण आहे याबद्दल? बैलगाडी क्षेत्रामध्ये म्हणजे लोकांच्या विचार आम्ही घेतोय, जाणून घेतो की थोडासा संभ्रम होतोय टॅगविषयी, पण टॅग चांगलंच आहे. मी सगळ्या शेतकऱ्याला विनंती करतो, चांगलंच आहे. फक्त विषय एकच आहे की तो कानामध्ये टॅग टाकणार आहे त्याने राज्य शासनानं पुनःच विचार करावा शेतकऱ्यांसाठी, हा त्याच्या गाळ्यामध्ये द्यावा, एवढी अपेक्षा आहे, बाकी काही नाही. असं. धन्यवाद.
तर काय काय गोष्टी आपण विचारण्याचा प्रयत्न केला. तर मला सांगा तुमचं या निर्णयावर काय मत आहे, कमेंट्समध्ये कळवा.